उदे ग आंबे उदे या मालिकेमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ते मी वैष्णवी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर एक सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. चला मग सुरू करूया आजच्या एपिसोडला. मालिका सुरू झाल्यावर भागवतीपाशी राजा येतो आणि विचारतो काय झालं. तेव्हा भागवती राजाला झालेली गोष्ट सांगते. ती म्हणते, ज्यावेळेस आपल्या राजकुमारी रेणुकाच्या मुखामध्ये पोळलं होतं तेव्हा मी तिच्या जिभेला दुधावरची साय लावत होते, तेव्हा मी पाहिलं की तिच्या मुखामध्ये पूर्ण ब्रह्मांड आणि त्याचबरोबर मला माता आदिशक्तीचं दर्शन झालं, असं राजाला भागवती सांगते. पण या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवत नाही. त्या ठिकाणी राजाच्या दुसऱ्या राणी सुद्धा येतात. त्या रेणुकाला म्हणतात, एकदा आम्हाला सुद्धा दाखव, म्हणून तिला दाखवायला सांगतात. पण तिच्या मुखामध्ये त्यांना कोणाला काहीही दिसत नाही. भागवती म्हणते, मला खरंच माझ्यासोबत असं घडलं आहे. राजा म्हणतो, असं झालं असेल. नंतर भद्रा राणी राजाला म्हणते, असं काही झालं नसेल भागवती राणीसोबत, ते फक्त भास झाला असेल, असं भद्रा राणी म्हणते. राजा म्हणतो, बघण्याचा दृष्टिकोन, त्याचबरोबर भागवतीचं पुण्य एवढं आहे त्यामुळे तिला ही गोष्ट घडली असेल. त्याच्यासाठी पुण्य महत्त्वाचं आहे. आपलं तेवढं पुण्य नाही, त्यामुळे तुम्हाला तिच्या मुखामध्ये काहीही दिसत नाही, असं राजा भद्रा राणीला म्हणतो. हे झाल्यानंतर भागवतीला राजा म्हणतो, माझा तुमच्यावर विश्वास आहे. हे झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कालकेतू आपल्या देवाला, असुरेश्वराला म्हणतो की 10 वर्षे झाली तुला मी उपाशी ठेवले, आता तुला नैवेद्य दाखवायची वेळ आली आहे. मी पाठवलेला दैत्य रेणुकेच्या राजमहालामध्ये आतापर्यंत गेला असेल आणि तो नैवेद्य मी तुला अर्पण करेन. नंतर मालिकेमध्ये राजमहालामध्ये 2 राणी एकमेकांमध्ये संवाद करताना दिसतात. त्या म्हणतात की तिला खिरीचा चटका बसल्यामुळे खूप वेदना झाल्या असतील. नंतर त्या ठिकाणी भागवती त्या राणींपाशी येते आणि म्हणते, मला माहिती की तिला जो चटका बसलेला आहे तो तुम्ही मुद्दाम बसवलेला आहे. तिला जी भाजलं आहे ते तुमच्यामुळेच. भागवती त्या दोघींना म्हणते, यापुढे जर असं झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही, असं त्या दोघींना म्हणून त्या ठिकाणाहून भागवती निघून जाते. नंतर मालिकेमध्ये कालकेतू आपल्या कलानिधी पत्नीला म्हणतो, तुम्ही आमच्या पत्नी आहात म्हणून आमच्या समोर जिवंत आहात. नंतर कलानिधी म्हणते, मी तुमची पत्नी आहे म्हणून मी तुमच्या काळजीपोटी म्हणते की तुम्ही आदिशक्ती आणि शिवांसोबत वेर करू नका. परंतु कालकेतू म्हणतो, वेळ तर रेणुकाशी होणार, जे समजत नाही तेथे आपण बोलू नये, असं कालकेतू कलानिधीला म्हणतो. नंतर मालिकेमध्ये राजमहालामध्ये कालकेतूने पाठवलेला दैत्य मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तो एका दासीचं रूप बदलून राजमहालामध्ये इकडून तिकडं करताना आपल्याला मालिकेत दिसत आहे. नंतर मालिकेमध्ये आपल्याला आश्रमामध्ये सत्वती मुनींना बोलताना दाखवलं आहे. सत्वती म्हणते, आपला पुत्र जे आहे त्याचा राग खूप आहे. तो कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. तो दिवसभर तपश्चर्या करत आहे. ज्या झालेल्या गोष्टी आहेत सत्वती मुनींना सांगते. नंतर मुनी म्हणतात, चांगली गोष्ट आहे, आपला मुलगा सगळ्यापेक्षा वेगळा आहे. पण सत्वती म्हणते, मी एक माता आहे म्हणून मला खूप वाईट वाटतं. माझा मुलगा ही मला वाटतं की सगळ्या गोष्टी दुसऱ्यांसारखाही करावा. हा तो जे गोष्ट अयोग्य आहे त्याला तोंड देतो, पण त्याच्या रागामुळे काही गोष्टी आणखी वाढतात, असं सत्वती मुनींना सांगते. पण मुनी म्हणतात, जी गोष्ट तू मला सांगते ती एकदा महादेवांना सांगून बघ. नंतर सत्वती आपल्याला महादेवांसमोर बसलेली दिसते आणि ती
साकडं घालते. जोपर्यंत माझ्या मनासारखं होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. आणि ती एक एक बेलपत्र भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत एक एक बेलपान ती भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करते. तिला बेलपान अर्पण करत असताना झोप पण येत असते, तरी सुद्धा ती बेलपान अर्पण करत असते. आणि अशा रीतीने आश्रमामध्ये ही गोष्ट घडते. हे झाल्यानंतर आपण राजमहालामध्ये पाहतो की आपली जी भागवती राणी आहे ती रेणुकेला अंगाई गाऊन झोपी घालते. नंतर भद्रा राणीचा जी मुलगा आहे राजकुमार राजवीर, तो सुद्धा आपल्या मातेला भद्राला म्हणतो, मला पण तू भागवती मातेसारखं अंगाई गाऊन झोपी घाल. पण राजकुमारला माता म्हणते, भद्रा म्हणते की तू गपचिप झोपी जा. असं झाल्यानंतर त्या ठिकाणी तो झोपायला जातो. तेव्हा त्या ठिकाणी रेणुका येते आणि स्वतःहून अंगाई गाऊन राजकुमारांना झोपी घालते. राजकुमार म्हणतो, अंगाई तर माता म्हणून झोपी घालत असते, तू कस काय? ती म्हणते, तू मला माता समज. अशा पद्धतीने आजची मालिका आहे. त्याचबरोबर आपण आश्रमामध्ये बघतो की सत्वतीला बेलपान अर्पण करत असताना झोप लागते आणि अचानक भगवान शंकर त्या ठिकाणी प्रकट होतात. अशा रीतीने आजची मालिका आहे. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.